नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळची सुरुवात तर बाळाच्या खाण्यानेच होते। अगोदर त्याचा आवरावं लागतं आणि नंतर सगळे कामं होतात। त्याच्यासाठी मी आज मस्त फिका उपमा बनवला होता। छान कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून बनवला होता आणि थोडीशी मिरची घातली होती त्यामध्ये। त्याचा आवरल्याच्या नंतर मग मी माझा चहा आणि आता प्रेग्नेन्सी आहे तर ड्रायफ्रूट आणि हे सगळं खाणं चालू झालं आहे। मी काल बाहेरून येताना नारळ विकत आणले। एवढं महाग झालं आहे ना, म्हणजे मी फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये ते 50 ते 60 रुपयाला भेटायचं, आता डायरेक्ट 90 रुपये। एवढा महाग झालं आहे खूपच। माझं आवडल्याच्या नंतर मग बाळाला आंघोळ घातली, त्याचं बडबड असं सुरूच असतं एनी टाईम। त्याच्यानंतर मग मी त्याच्यासाठी जॉन्सन बेबी अजूनसुद्धा यूज करते, म्हणजे हा फर्स्ट डबा आहे। याच्या अगोदर मी हिमालया वापरत होते आणि त्याला मेकअप करायला खूप आवडतं। कपाळावर गंध लावला की लगेच बोलतो हाताला पायाला पैसा दे, आणि ते असं शांत नसतंच त्याचं। त्याला असं वाटतं मी कधी कधी तो ठेवलेला मोबाईल घेऊ, त्याचं आवडण्याकडे लक्षच नव्हतं। सगळं लक्ष त्याचं मोबाईलमध्ये होतं आणि त्याला आवरू माझे खूप हाल होतात। त्याला एकदा आवरलं तो शांत बसत नाही, सारखं तिकडंच जायचं असं म्हणतो आणि शेवटी मग कंटाळून मला मोबाईल बंद करावा लागतो, तेव्हा तो कुठं काहीतरी करू देतो। मग त्याचं आवरूस तर मी गॅसवर एकीकडे पाणी तापत ठेवलं होतं आणि जे आम्हाला दूध पाहिजे चहासाठी ते पण गरम करायला ठेवलं होतं। पाऊस कालपासून एवढा चालू आहे, उघडायचं नावच घेत नाही ना। बरोबर कपडे वाळतात ना, काहीच होत नाही आहे। मी आंघोळ करून घेतली, ड्रेसअप झाले आणि माझं जे स्किन केअर आहे, स्किन केअरमध्ये फक्त मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर लोशन लावते। मला परफ्यूम कंपल्सरी पाहिजेच। त्यांच्या हे स्टड इयरिंग्स आहेत ते घातले, कसे वाटतात नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि मग केस विचारायला घेतले तर थोडेसे पातळ होत आहेत प्रेग्नेन्सीमध्ये केस। पूर्वी माझे फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये खूप दाट झाले होते आणि वाढले देखील होते। जेवणामध्ये साधाच मेनू होता, भाजी चपाती टोमॅटोची शेव होती आणि काकडी होती। त्यानंतर प्रोटीन पावडर घेतली आणि जे माझे मेडिसिन आहेत आता चालू झालेत गेल्या महिन्यापासून, तर ते घेतले मेडिसिन। काल बाळाला वाफ द्यायला नेलं होतं, त्याला सर्दी झाली, तिथे अजिबात घेत नव्हतं आणि आज स्वतःहून घेतो। त्याचे नाटकं खूप वाढलेत। दुपारी मी जेवण नाही केलं, असं खावंसं वाटत नव्हतं म्हणून घरीच पाणीपुरी बनवली होती। पाणीपुरीचा मसाला विकत आणला आणि त्याचं पाणी बनवलं। हे जे फॉर्म क्लेपासून मिरर डेकोरेट करणे किंवा आता रक्षाबंधनसाठी राखी बनवणे, ह्याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनल आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।